जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता कधी मिळणार याची सर्व शेतकऱ्यांना एक ओढ लागली आहे. तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा व नमोचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार याबद्दल देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व या हप्त्याला न चुकण्यासाठी तुम्हाला काय काय करायचे आहे जेणेकरून तुम्ही या योजनेसाठी अपात्र होणार नाहीत. पात्रांसाठी तुम्हाला काय करायचं आहे सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. व्हिडिओला स्किप करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ सुरू करूया. केंद्र शासनाच्या निर्देशनानुसार दिनांक 5 जून 2024 ते 15 जून 2024 या कालावधीत बंधनकारक बाबींची उर्वरित लाभार्थ्यांनी पूर्तता करण्यासाठी गाव पातळीवर विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. आता या मोहिमेमध्ये लाभार्थ्यांची स्वयंनोंदणी व ई-केवायसी साठी राज्यातील सर्व सामायिक सुविधा केंद्र CSC तर आधार संलग्न बँक खाते उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांना हे सहभाग करण्यात आलेले आहेत. पीएम किसान योजनेचा 17वा हप्त्यांचा लाभ जून महिन्याच्या शेवटच्या किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. या योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाते आधार संलग्न क्रमांकास जोडणे याची बाबीची पूर्तता योजनेचा 17वा हप्ता वितरणापूर्वी स्वतः करून घेण्याचे आवाहन राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना करण्यात येत आहेत. आता मित्रांनो, जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला पीएमचा जो काही 17वा हप्ता आहे तो मिळून जाणार आहे. याचबरोबर तुम्हाला पीएमच्या 17व्या हप्त्यासोबतच नमोचा 4था हप्ता देखील वितरित करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय काय करायचं आहे जेणेकरून तुम्ही या योजनेपासून अपात्र होणार नाहीत. सर्वप्रथम तुम्हाला तुमची ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहेत. तुमचं बँक खातं आधार क्रमांकाशी जोडण्याची जी काही बाबी आहेत तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला सर्वात सोपी गोष्ट सांगतो मित्रांनो, तुमच्या गावातील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं खातं काढून घ्या. ते खातं काढताना तुमची ई-केवायसी, आधार कार्ड संलग्न जी काही बाबी असते ते खातं काढतानाच ते पूर्ण करून घेत असतात. सर्वात सोपी आणि सहज पडेल अशी तुम्हाला मी ही माहिती सांगत आहे. तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं खातं काढून घ्या. तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही, कारण ई-केवायसी आणि तुमचं जो काही आधार आहे ते खातं काढतानाच त्याच्याशी जोडून घेतात जेणेकरून तुम्हाला अडचण येत नसते.